नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे पंचायत राज्याच्या संबंधीची घटना दुरुस्ती झालेले आहेत 73 आणि 74वी घटना दुरुस्ती याचे आयोगाने आतापर्यंत राज्यसेवा पूर्व पुन्हा संयुक्त गट क आणि ब पूर्व परीक्षा आणि त्यांच्याच मुख्य परीक्षा याच्यावर आलेले सर्व PYQचं क्वेश्चन बघणार आहेत. तर चला स्टार्ट करूया लेक्चरला. क्वेश्चन क्रमांक पहिला बघा. क्वेश्चन: भारतीय राज्यघटनेत 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. तर या 3 प्रकारच्या आहेत. आन्सर येणार 2 नंबर. पुढील विधाने विचारात घ्या. तर याच्यातले बरोबर विधान आपल्याला शोधायचं आहे. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. तर हे विधान काय बरोबर आहे. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आलाय. तर दोन्ही विधाने कशी आहेत बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तो आहे राष्ट्रीय पंचायत राज्य दिन. नेक्स्ट क्वेश्चन. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या ह्याच्यातले बरोबर नाही, म्हणजे जी चुकीची आहे ती जबाबदारी आपल्याला शोधायची आहे. भूमी सुधारणा कायदा लागू करणे बरोबर आहे. वन उद्योग लघु कुटीर उद्योगाचा विकास करणे बरोबर आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे बरोबर आहे. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे तर हे चुकीचं आहे. 73व्या घटना दुरुस्तीने ही गोष्ट झालेली नाही. तर आन्सर येणार आपलं 2 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5 नंबर. 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमाच्या वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला 5 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकाचे निर्वाचन सदस्य त्यांच्यामधून जिल्हा नियोजन समितीचे 4 पंचमांश सदस्याची निवड करतील असे या कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे. तर बरोबर आहे, म्हणजे बरोबर. महानगर क्षेत्रात नगरपालिकेचे निर्वाचन सदस्य आणि पंचायतीचे अध्यक्ष यांच्यामधून महानगर नियोजन समितीतील 3/3 सदस्य निवडतील असे या कायद्यात म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामधलं फक्त विधान कसं आहे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 74व्या घटना दुरुस्ती अन्वये संक्रमणीय क्षेत्र छोटे किंवा मोठे नागरिक क्षेत्र म्हणजेच खालील घटक विचारात घेऊन राज्यपालांनी सार्वजनिक सूचनेद्वारे सूचित केलेले क्षेत्र. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघूया. लोकसंख्या होतो, लोकसंख्येची घनता, कृषी व्यतिरिक्त इतर रोजगाराचे प्रमाण आणि आर्थिक क्षेत्र या चारीचाही समावेश होतो. मग आन्सर येणार 4 नंबर. पुढचा क्वेश्चन. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. तर बरोबर विचारलेलं आहे. या कायद्यात भारताच्या संविधान भाग 11A जोडला आहे. तर हे कसं आहे चुकीचं आहे. 74 9A जोडलेला आहे. या कायद्याने भारताच्या संविधानात 12वे परिशिष्ट जोडले आहे. तर बी कसं आहे बरोबर आहे. 11वे आणि 12वे जोडलं. नेक्स्ट क्वेश्चन. 74वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये संक्रमणीय क्षेत्र छोटे किंवा मोठे नागरिक क्षेत्र म्हणजे खालील घटक विचारात घेऊन सूचित केलेले क्षेत्र होय. लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, आर्थिक महत्त्व आणि स्थानिक प्रशासनासाठी उभारलेला महसूल. तर ह्याच्यामध्ये 4ही येतात, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन येणार आपला. 13वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 ज्याचा उद्देश पंचायत राज्यास उत्तेजन देणे आहे त्यांनी खालीलपैकी कोणत्या बाबी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये कोणत्या बाबी आहेत ते बघायचं. 9वा क्वेश्चन. जिल्हा नियोजन समितीचे गठन
तर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, बरोबर विचारलेलं आहे. तर म्हणजे ए नाही आहे. राज्यघटनेत अनुच्छेद 40ला व्यावहारिक आकार दिला. प्रातिनिधिक लोकशाहीचे रूपांतर सहभागी लोकशाहीमध्ये केले. सी कसं आहे, कन्फर्म वाला बरोबर आहे. येत सर्व स्तरावरील अध्यक्षाची प्रत्यक्ष निवड. तर याचं कसं आहे, सर्व स्तरावर अध्यक्षाची निवड, हे 2 नंबर बरोबर आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष याची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? तर ह्याच्यामध्ये जिल्हा अधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी यांचा समावेश असतो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यामध्ये. 74व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत? याच्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट आहेत ते बघायचं. याच्यामध्ये जिल्हा नियोजन समितीबाबत समिती हे पण आहे, पुन्हा वित्त आयोग पण आहे, आणि महानगर नियोजनाबाबत समिती, या तिन्हीचाही समावेश होतो. तर आन्सर येणार आपला 3 नंबर. आता इथं बरोबर विधान विचारलेलं आहे. 73 घटनादुरुस्तीचं. मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केले, तर ही आपली 61वी होती. पंचायत राज व्यवस्था व लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मजबूत करण्यात आली. बरोबर. दादर नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा, हे चूक, आणि पक्षांतर बंदी कायदा हे पण चूक आहे. आन्सर येणार 2 नंबर. आता 243 मध्ये काय आहे, वार्ड समित्या गठीत करणे आणि त्यांची रचना. वार्ड समित्या गठीत करणे आणि त्यांची रचना. क्यू मध्ये काय आहे, तरतूद नगरपालिका गठीत करणे. आणि आर मध्ये आहे नगरपालिकेची रचना, आर फॉर रचना. आणि यू मध्ये काय आहे, नगरपालिकेचा कालावधी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या राज्याला लागू होत नाही? तर नाही विचारलेला आहे. तर नागालँड, मिझोरम, जम्मू काश्मीर आणि मेघालय या चारही राज्यांना जी 73वी घटनादुरुस्ती आहे ती लागू होत नाही. आता 15वा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था खालीलपैकी कोणत्या आहेत? तर ती महानगरपालिका आहे, छावणी कटक मंडळ आहे, नगर परिषद आहे आणि नगरपंचायत आहे. तर आन्सर 3 नंबर येणार. आता 16वा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243G बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याच्यामध्ये बघा, जागाचे आरक्षण आहे का? तर नाहीये. सदस्यत्वाची अपात्रता हे पण नाहीये. पंचायतीच्या निवडणुका हे पण नाहीये. पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, तर हे ड येतं. आन्सर 2 नंबर. 74 घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाहीये? तर इथं नाही विचारलेली आहे. नगरपालिकेचे निर्माण हे येतं, राज्य निवडणूक आयोगाचे नेमणूक हे पण येतं, ग्रामपंचायत हे येत नाहीये, हे 73 मध्ये येतं. जागाचे आरक्षण हे पण नाही. तर आन्सर आपल्याला समाविष्ट नाही विचारलं होतं, तर हे 3 नंबरचं येतं. आता 24 एप्रिल 1993 रोजी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंजुरी देण्यात आली? तर आता हे काय, हे क्वेश्चन हाय झालेलं आहे. आता 19 नंबरचं बघा. 74व्या राज्यघटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे म्युनिसिपल काउन्सिल यांना काही कर्तव्य व जबाबदाऱ्या अनुच्छेद 243W अन्वये सोपविण्यात आल्या. कोणत्या कर्तव्य आणि जबाबदारी? तिकडे जी नुसार होतं, इकडे डब्ल्यू नुसार आहे, म्हणजे GW. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याची खालीलपैकी कोणती तरतूद ऐच्छिक आहे? तर आता आपल्याला ऐच्छिक तरतूद बघायच्या. ग्रामसभा स्थापन करणे, सर्व स्तरावर सर्व जागेवर प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष, पंचायत राज संस्थांना स्वायत्ता बनवणे. तर ही 4 नंबरची जी तरतूद आहे ती कशी आहे? ऐच्छिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. भारत जिल्हा हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे, हे बरोबर आहे. मूलभूत भारतीय राज्यघटनेने जिल्हा हा शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही, हे पण बरोबर आहे. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे जिल्हा हा शब्दप्रयोग राज्यघटनेच्या भाग 11 आणि भाग 11A मध्ये अनेक ठिकाणी समाविष्ट आहे. तर हे कसं आहे? चुकीचं आहे. वरीलपैकी एकही नाही. 74व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या बाबी आवश्यक होत्या? जिल्हा नियोजन समितीची स्थापना होती, तालुका समिती स्थापना नाहीये, शिक्षण हक्क नाहीये, महानगर समितीची स्थापना. तर डी बरोबर आहे, म्हणजे ए आणि डी. आन्सर येणार 1 नंबर. 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याच्यामध्ये आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. मूलतः ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी सरकारद्वारा 65वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले गेले. त्यास लोकसभेने जरी मंजुरी दिली होती तरी राज्यसभेने मंजुरी न दिल्याने ते रद्द झाले. बरोबर. व्ही पी सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले होते, परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. बरोबर. नरसिंह सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 74वी घटनादुरुस्ती म्हणून 1 एप्रिल 1993 पासून तो लागू झाले. तर हे तिसरं विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आपल्याला अयोग्यच विचारले, तर आन्सर येणार 3 नंबर. आता 24वे बघा. 73-74व्या घटनादुरुस्ती कायद्यातील कलम 243D चे वैशिष्ट्य काय आहे? तर एकूण जागाच्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. 1 नंबरच बरोबर आहे, म्हणजे आपण मागे बघितलं होतं 33% जागा महिलांना राखीव. खालीलपैकी कोणते अनुच्छेद पंचायत राज्याशी संबंधित आहे? तर ह्याच्यामध्ये 243 आहे. 74व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारना कोणती बाब आवश्यक करण्यात आली आहे? तर राज्य सरकारसाठी तालुका समितीची स्थापना हे नाही, मागच्याच क्वेश्चन मध्ये आले. शिक्षण हक्क हे पण नाही, जिल्हा विकास समिती असं पण नाही, जिल्हा नियोजन समितीची स्थापना ही आवश्यक करण्यात आलेली आहे. आता 74 आणि म्हणजे 73 आणि 74वी घटनादुरुस्ती संसदेत केव्हा पारित झाली? तर ती डिसेंबर 1992 ला पारित झाली. डिसेंबर 1992. 73व्या घटनादुरुस्ती डॅश रोजी मंजुरी दिली, तर ती 24 एप्रिल 1993 ला मंजुरी दिलेली आहे. 93 ला. 92 ला काय झालं? संसदेत पारित झाली. आता डिसेंबर 92 म्हणजे 92चा डिसेंबर महिना होता, म्हणजे तो एंड होत आला. मग मंजुरी 24 एप्रिल 1993 ला त्याला मंजुरी भेटली 73व्या घटनादुरुस्ती. आता 29 बघा. तर ह्याच्यामधले बरोबर विधाने आपल्याला बघायचे आहेत. 73-74व्या घटनादुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. बरोबर. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले. हे पण विधान कसे? बरोबर आहे. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान योजना राज्य सरकार प्रायोजित आहे. तर हे कसं विधान? चूक आहे. आन्सर येणार 1 नंबर. 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 शी संबंधित पुढील विधानावर विचार करा. त्याच्यातले कोणते विधाने योग्य आहेत ते हे करायचं आपल्याला. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून बनलेली त्रिस्तर रचना. बरोबर. ग्रामस्तरावर ग्रामसभा स्थापन करणे, हे पण बरोबर. महिलांसाठी 1/3 जागा आरक्षण, हे पण बरोबर. दर 3 वर्षांनी पंचायतीची निवडणूक. आता हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, चुकीचंच आहे, कारण की 3 वर्षाची कोणतीच निवडणुका नाही. तर आन्सर येणार 3 नंबर. आता 73व्या घटनादुरुस्ती संबंधित पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. आता त्याच्यातलं आपल्याला योग्य निवडायचे आहेत. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. तर हे विधान कसे? बरोबर आहे. 73वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली, तर हे चुकीचं आहे. 1992 मध्ये झाली आहे.
संविधानात 11व्या परिशिष्टाचा समावेश म्हणजे ते अधिनियम होता 92चा. संविधानाच्या 11व्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. बरोबर. महिलांसाठी 1/3 जागा ठेवण्यात आल्या. तर डी बरोबर. 4 नंबरचा आन्सर. पंचायत राजच्या दृष्टीने हे प्रागतिक पाऊल मानले जाते. तर आता कोणतं मानलं जाते प्रागतिक पाऊल ते बघूया. 42-43 नाही, 43-44 नाही, 44 नाहीये. इथं पंचायत राज झाले तर आपल्याला माहित आहे हेच. 4 नंबर आन्सर. पंचायत राजवर 73 घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या ऐच्छिक तरतुदी नाहीत? ऐच्छिक तरतुदी नाहीयेत. आता कोणत्या नाहीयेत आपल्याला ते बघायचं. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदाराद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. पंचायत राज्य संस्थांना आर्थिक अधिकार देणे ज्यामध्ये त्यांना कर, जकाती, पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. पंचायत राज्य संस्थांनी निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष ही वयोमर्यादा असेल. स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. आन्सर येणार अ आणि क. 73व्या घटना दुरुस्ती पंचायत संस्थाच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारसाठी ऐच्छिक आहेत? आता कोणत्या तरतुदी ऐच्छिक आहेत ते बघूया. 3 स्तरीय नाहीये, निश्चित काळ हे पण नाहीये, जे ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती आणि जिल्हा नियोजन समिती या गोष्टी होत्या याची, म्हणजे 1 नंबरचा आन्सर. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅडाशाही हेतूने करण्यात आली. तर आता बलवंतराय हे जी मेहता समिती होती त्याची स्थापना बघूया आपण. लोकशाही विकेंद्रासाठी उपाययोजना सुचवणे नाही. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता आणि उपाययोजना सुचवण्यासाठी. तर हे कसे बरोबर आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पुरेशी माहिती मिळालेली नाहीये आणि तत्कालीन ग्रामपंचायत पुरेशी आर्थिक स्रोताची तपासणी हे पण नाहीये. तर आन्सर काय आहे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विविध समिती आणि रचना त्याचं 78 कलम आहे. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक याचं कलम 97 आहे. पंचायत समिती आणि उपसभापती यांचे कार्य हे 76 मध्ये आहेत आणि सीओचे कार्य हे 95 मध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही म्हटलेलं आहे. महिला उमेदवारांना सर्व स्तरावर 1/3 आरक्षण सुचवलं होतं. राज्याने वित्त आयोगाची स्थापना हे पण सुचवलेलं होतं. निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र आहेत. तर हे 73 होती बरं का. ही नंतर 2001 करण्यात आलेली होती, म्हणून हे कसं आहे चुकीचं आहे. म्हणजे हे आपलं आन्सर झालं, कारण की चुकीचं दिलेलं आहे. पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजे. हे विधान बरोबर आहे. संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला? तर पंचायत समितीला म्हटलं तर 73वी संविधान दुरुस्ती. कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायतींना घटनात्मक दर्जा झाला? त्याचे आन्सर तेच येतं. 73व्या घटना दुरुस्तीनुसार कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ते 21 वर्ष. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमध्ये झालेले आहे? तर 73-74. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारासाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपलं महाराष्ट्रच आहे. आता हे जे क्वेश्चन आहे ते आयोगानं रद्द केलेलं आहे. 74 बघा.
नाग नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी डॅश घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. तर ही 74वी होती. नागरी म्हटलं तर 74वी. 74व्या घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? म्हणजे बरोबर. या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिका निवडणुका संबंधित बाबीमध्ये न्यायालयाचे हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेचे कार्य व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. आणि मणिपूर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे कार्य व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. तर त्याचा आन्सर आहे अ आणि ब. 73व्या घटना दुरुस्तीमुळे खेड्यामध्ये काय घडून आले? पंचायतीकडे आर्थिक बाबीचा संपूर्ण अधिकार. हे चुकीचं आहे. पंचायतीतील जागावर स्त्रियांना 1/3 आरक्षण मिळाले, म्हणजे 33%. हे बरोबर आहे. पंचायतीचे अधिकार व कामे वाढली. सी बरोबर. अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागावर आरक्षण मिळाले. डी पण बरोबर. आन्सर येणार 2 नंबर. ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेत सशक्तीकरणासाठी प्रथम कोणती 2 विधेयके संसदेसमोर आणली होती? तर ती 64 आणि 65 होती. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमातील तरतुदी बाबत खालील विधाने विचारात घ्या. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेल्या जागाचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. कसे बरोबर आहे? महिलांसाठी असलेल्या जागाचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. तर ब कसे चुकीचं आहे? तर आन्सर आपलं 1 नंबर येणार. याचा नेक्स्ट पार्ट आपण थोड्या वेळाने घेऊ.